नेबर्स एन्व्ही, ओनर्स प्राईड. आठवतंय का हे जाहिरातीचं वाक्य? शेजाऱ्याला हेवा वाटला की आपल्याला आपल्या वस्तूचा अभिमान जास्त वाटतो. पण कधी विचार केला आहे का की आपण वस्तूचा उपभोग घेतोय की वस्तू आपल्या मनाचा? आजचं जग डिझायरच्या मागे धावतंय. काहीतरी हवं, ते मिळालं की त्याहून अधिक हवं आणि पुन्हा त्याच्याच मागे धावायचं. यालाच तर कामना म्हणतात. पण एकदा स्वतःला विचारा, खरंच मला हे हवंय का? आजची तरुण पिढी बघा, डॉक्टर होते, इंजिनियर होते, MBA होते, नोकरीच्या मागे लागते, मोठ्या पॅकेजच्याही मागे लागते. वर्षानुवर्ष धावायचं आणि एक दिवस लक्षात येतं, अरे की मला हे तर कधी हवंच नव्हतं. मग नवा कोर्स, नवं करिअर, नव्या इच्छांच्या मागे धावणं. इथे प्रश्न इच्छा बदलण्याचा नाही, प्रश्न आहे ही इच्छा खरंच माझी आहे का? कारण बाजार आपल्याला सतत सांगत असतो, घर लहान आहे मोठं घे, गाडी जुनी झाली नवी घे, फोनमध्ये नवे फीचर्स नाहीत नवीन फोन घे. आणि हळूहळू मनात तीच भावना रुजत जाते की माझ्याकडे जे आहे ते पुरेसे नाही. पूर्वी 2 जोडे कपडे असायचे आणि तेही पुरेसे असायचे, पण आता कपाटभर कपडे आहेत. पण जेव्हा बाहेर जायची वेळ येते त्यावेळेस विचार पडतो, माझ्याकडे कपडेच नाही, घालायचं काय? आणि जर एखादी साडी तुम्ही दुसऱ्यांदा नेसली तर ही साडी आधीही नेसली होती ना, हे हळूच बोललेलं कानावर पडतं. साडी जुनी होत नाही, पण लोकांच्या नजरेत त्या साडीची किंमत कमी होते. आणि मग मनात येतं, मेरे साडी से उसकी साडी सफेद कैसी? माझ्या साडीपेक्षा तिची साडी सुंदर कशी? माझ्या घरापेक्षा तिचं घर मोठं कसं? माझ्या गाडीपेक्षा तिची गाडी महागडी कशी? आणि इथे सुरू होते तुलना. तुलनेतून कामना जन्माला येते आणि कामनेची गंमत अशी की ती आपल्याला धावायला शिकवते, पण कुठं थांबायचं हे शिकवतच नाही. म्हणूनच प्रत्येक नव्या इच्छेच्या पूर्वी एकदा विचारा, खरंच हे मला हवंय का? दुसऱ्यांकडे आहे म्हणून का दुसऱ्यांपेक्षा मोठं दिसण्यासाठी? यामुळेच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी नसोदे. कामना असू दे, पण तिची दिशा ही योग्य असू दे. कारण शेवटी प्रश्न हा साडीचा, गाडीचा किंवा घराचा नाही आहे, तो प्रश्न आहे आपल्या मनाचा. म्हणूनच स्वतःला एकदा विचाराच, कामना का मना? कदाचित या प्रश्नातूनच मना तुला वस्तू हव्यात का समाधान या प्रश्नाचंही उत्तर मिळून जाईल.